स्वादिष्ट चटकदार रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण छानसा असा पदार्थ बनवणार आहोत, तो देखील आंबट आणि गोड। त्याचं नाव आहे चट्टा। थोडासा गूळ घेणार आहोत, गॅसवरती आपण ठेवणार आहोत वितळवण्यासाठी। फार सोपा असा पदार्थ आहे। गॅस चालू केलेला आहे। गूळ इथं छानपैकी वितळत आलेला आहे। सारखं मिश्रण हलवत राहायचं। हा पदार्थ मुलांना खूप आवडतो। लहानपणी शाळेच्या बाहेर हा पदार्थ खायला मिळायचा। आता याच्यामध्ये बिया काढलेल्या अशा आपण पूर्ण काढून घेतलेले आहेत। आता हे आपण अजिबात तोडायचं नाही, काही नाही। हे आपण असंच आहे असंच त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्या पाकामध्ये गुळाच्या। जेवढा गूळ तेवढं चिंच असं ह्याचं मिश्रण घ्यायचं, प्रमाण घ्यायचं आणि हे पूर्णपणे आता हलवत घ्यायचं। मिश्रण ह्याचा गोळा बनत आलेला आहे। चांगला गोळा बनवून द्यायचा, हे खूप छान लागते। आणि हे थंड होऊन द्यायचं। आता गॅस बंद करते आपला। हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि हे थंड होऊन द्यायचं। हे असं पसरवून घ्यायचं पूर्ण एका छोट्याशा प्लेटमध्ये आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं। एक आपण 5-10 मिनिटात हे थंड होईल, मग आपण परत बघू कसं करायचं ते। आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे। आता आपण ज्या लाकडी आईस्क्रीमच्या कांड्या असतात ना, त्याला हे चिंचचं लावून घ्यायचं आहे आपण मिश्रण। मला आता ते सध्या मिळालेलं नाही, म्हणून मी आपल्या आईस्क्रीमच्या ह्याला चमचे आहेत त्याला मी ते लावून दाखवते तुम्हाला कसं लावायचं ते। आपण काय करायचं हे करायचं, त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे। आणि याच्यामध्ये आपण हा चमचा घालायचा आणि कडनं चिटकवून घ्यायचं। हे अशा पद्धतीने चिटकवून घ्यायचं। हे असं आपण सगळे गोळे पूर्ण करून घेऊया। तर मग आवडला ना तुम्हाला माझा हा चट्टा मट्टा मी तयार केलेला? सुटलं ना तुमच्या देखील तोंडाला पाणी? बघा मग तुम्ही नक्की करून बघा। हा पदार्थ खूप छान लागतो, आंबट गोड मस्तच। टाइमपास म्हणून तुम्ही चटक मटक असं चुकत बसचिला चट्टा मट्टा। जर माझा तुम्हाला हा चट्टा मट्टा आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। लागतोय तुमचा चांगला झालाय का नाही ते नक्की कळवा। माझ्या तोंडाला खरंच खूप पाणी सुटले। मी तुम्हाला ही चट्ट्या मट्ट्याची गोळी तर खाऊनच दाखवते। तोंडाला चवच आली आंबटची। खूपच छान झाली। तुम्ही देखील करून बघा, नक्की करून बघा।